नमस्कार प्रेक्षकांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण असे पाहणार आहोत की इकडे आता सावनीने सर्व फुटेज डिलीट केलेलं असतं आणि ती बाहेर लगेच पडते. ती बाहेर पडल्यावरती मुक्ता आणि सागर येतो. ते दोघं आल्यानंतर वॉचमॅनही त्यांच्या मागून येतो आणि नंतर मुक्ता म्हणते की ह्यातले फुटेज काय झाले, डिलीट झाले का? तर वॉचमॅन म्हणतो थांबा बघतो मी. तो बघतो आणि तर त्यातलं फुटेज डिलीट झालेला असतो. तो मुक्ताला म्हणतो की मॅडम मगाशी तुम्ही चालता, तुमच्यानंतर कोणीही आलेलं नाहीये. तर सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही चुकून डिलीट केलं का ते? तर मुक्ता म्हणते की नाही, मी कशाला डिलीट करू. तर मुक्ता म्हणते की असं कसं होईल, फुटेज कसं डिलीट होईल, ती विचार करू लागते. आणि सागर म्हणतो की चला झालं, हे पण संपलं आता कोणताही पुरावा नाही तुमच्याकडे. व आता ते दोघे त्यांच्या खोलीकडे जातात. ते जात असताना मागून लगेच सावनी येते. सावनी म्हणते की मुक्ता मी तुला खुळी वाटली का? हे सर्व मला माहीत होतं म्हणूनच तर मी सावध होते, असं बोलू लागते. इकडे आता मुक्ता पोहे बनवत असते. पोहे बनवत असताना स्वाती तिकडून फोनवरून बोलत येते. म्हणते की हो आले की लग्नाच्या पत्रिका, असं बोलत असते. व इकडे सावनी मुक्ताला म्हणते की मी काही पोह्यात मदत करू का? तर मुक्ता म्हणते की नको राहू दे आणि ती पोहे घेऊन जाते. इकडे आता स्वाती फोनवर बोलत असताना ती घरातल्यांचे चेहरे बघते. घरातल्यांचे चेहरे बघितल्यावरती ती लगेच पाहुण्यांना म्हणते थांबा, मी नंतर तुम्हाला फोन करते. व ती फोन ठेवते आणि मुक्ता लगेच तिथे नाश्ता घेऊन येते आणि पहिल्यांची प्लेट ही इंदिराला देते. ती नको म्हणते आणि ती बोलू लागते की बघ घरातले किती सर्वजण खुश आहेत आणि मुक्ताला बडबडू लागते. मुक्ता ही शांतपणे ऐकून घेते आणि सागरही म्हणतो की बघा माझ्या बहिणीचं काय हाल झाला आहे. ती सरळ खात पण नाहीये, काही करत पण नाहीये आणि तुम्ही असं वागत आहात हे मला काही एक पटत नाही, असं आता सागरही बडबडू लागतो. आणि सावनी इकडे आता गंमत त्या सर्व लोकांची घेत असते आणि ती लगेच येते आणि म्हणते की अरे सागर असं काय करतोस? मुक्ता म्हणते ते कोमलच्या भल्यासाठीच असणार. तर लगेच इंदिरा उठते आणि म्हणते ए सावनी तू ग बस, आमच्या घरातल्या मॅटरशी तू बोलू नको, काही तुझा अधिकार नाही, असं आता इंदिरा ही सावनीला म्हणत असते आणि लगेच मुक्ताकडे जाते. मुक्ताला म्हणते तू जर माझ्या लेकीचं सरळ करणार असशील तर थांब, नाहीतर घराच्या बाहेर हो, नाहीतर एक तर तू तर थांब नाहीतर मी तर थांबेल, असं म्हणते आणि ती शांत होते. लगेच इकडे आता सावनी संशयाच्या रूपाला लागते. ती म्हणते की मी तर एका डावात एकच पक्षी मारायचं ठरवलेला, पण इथं तर 2 पक्षी मारत आहेत, यात तर मज्जाच वेगळी आहे, असं म्हणत असते. आणि लगेच सागर म्हणतो मुक्ताला की मुक्ता तुम्ही जर अभिषेकची माफी मागितली तर तो नक्की लग्नाला तयार होईल. तर मुक्ता म्हणते की हो मी मागेन माफी आणि ह्या लग्नालाही मी तयार आहे, असे आता मुक्ता म्हणत असते. आणि इकडे आता सागर हा खोलीमध्ये जातो. मुक्ताही खोलीमध्येच असते आणि ती अभिषेकसाठी गिफ्ट घेतलेलं असतं ते शोधत असते आणि सागरही तेव्हाच तिथे येतो आणि त्याच्या बोटाला लागतं. तर मुक्ता म्हणते की सागर तुमचं काय चाललंय हे? तर सागर काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणते की थांबा मी फर्स्ट एड बॉक्स घेऊन आले. व ती फर्स्ट एड बॉक्स घेऊन येते आणि त्याच्या हाताला मलम लावते. मलम लावल्यावरती सागर म्हणते की मुक्ता तुम्ही चांगलं केलं, अभिषेकची माफी मागत आहात. तर मुक्ता म्हणते की मी आपल्या घरातल्यांच्यासाठी काहीही करू शकते. आणि इकडे आता सावनी ही अभिषेकला फोन लावते आणि म्हणते आपला प्लॅन फत्ते झाला. तर अभिषेक म्हणतो काय झालं, मी काय केलं का? तर सावनी म्हणते नाही तू चांगलंच काम केलं आहेस. तर ऐक मी काय सांगते ते. तर सावनी म्हणते की आता मुक्ताही तुझ्याकडे माफी मागण्यासाठी येणार आहे, तर तू कसं वागायचंस ते तुझं तू बघ. आणि नंतर ती फोन ठेवते. इकडे आता मी काही तिच्या बाळाला स्वेटर विणत असते. स्वेटर विणत असताना ती त्याला गप्पा गोष्टी सांगत असते. ते सांगताना ती म्हणते मम्माच्या फोनची बॅटरी संपली, मम्मा फोन चार्जिंगला लावून येईल, असं म्हणते आणि ती फोन चार्जिंगला लावायला जाते. तेव्हाच तिथे हर्षवर्धन येतो आणि ते विणलेलं स्वेटर बघतो. ते विणलेलं स्वेटर बघताच ते हातात घेतो आणि त्याने त्याचे शूज पुसत असतो. तोपर्यंत मिहिका तिथे येते आणि त्याला म्हणते की जर तू ह्याला पुन्हा हात लावलास तर याद राख, असं बोलून ती निघून जाते. इकडे आता मुक्ता ही अभिषेकची माफी मागण्यासाठी त्याच्या क्लिनिकमध्ये आलेली असते. मुक्ताला तिथे पाहताच तो उठतो आणि म्हणतो मुक्ता वहिनी तुम्ही इथे? तर मुक्ता म्हणते हो तुझी माफी मागण्यासाठी इथं आले आहे. तर तो म्हणतो की माझी माफी आणि कशाला, असं तो म्हणतो. तर मुक्ता म्हणते की मी काही तुझी माफी मागण्यासाठी आलेली नाही, आमच्या कोमलला समाधान भेटावं म्हणून मी इथं आले आहे आणि तुझी माफी मागितल्याने मला काही कमीपणा येत नाही, असं मुक्ता आता त्याला म्हणते. आणि मुक्ता पुढे म्हणते की दाखव आता तुझे खरे रंग, इथं कोणी प्रेक्षक नाहीये.
तर अभिषेक म्हणतो की तुम्हाला असं का वाटत आहे मुक्ता वहिनी, मी बदललेलो आहे. तुम्हाला कितीतरी वाटलं तरी मी खरंच बदललेलो आहे. तर मुक्ता म्हणते की असं काही नाही, तुझं सर्व रूप मला माहिती आहे असं म्हणतं. तर अभिषेक म्हणतो, अरे वा, अखेर कळालंच माझं रूप तुम्हाला. तर मुक्ता म्हणते की हो, तुझं पहिल्यापासूनच मला रूप माहिती आहे. तर अभिषेक म्हणतो की मी कोमल संग लग्न करूनच राहणार आणि तुमचा सूड उगवणार, असं आता अभिषेक म्हणतो. आणि आजचा भाग हा इथेच संपतो. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा.